नमस्कार, मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन। आज चारधाम यात्रा एक विलक्षण अनुभव या मालिकेअंतर्गत भाग चौथा सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे। ठरवल्याप्रमाणे सकाळी आम्ही 8:30-9च्या दरम्यान नाश्ता वगैरे करून उत्तर काशीकडे जायचं आज ठरवलेलं होतं। गंगोत्री धाम येथे जाण्याच्या आधी उत्तर काशीला जायचं होतं। आजचाही प्रवास आमचा रोजच्या प्रमाणेच मोठाच होता आणि मोठा म्हणण्यापेक्षाही डोंगराळ भागामधला होता, त्यामुळे वेळ हा लागणारच होता। साधारण 100-125 किलोमीटरचं ते अंतर होतं आणि 4 तास लागतील असं आम्हाला अपेक्षा वाटत होती। पण त्या दिवशी सुरुवातीपासूनच म्हणजे खूपच ठिकाणी आम्हाला चेकिंग किंवा असं ते पडताळणी कागदपत्रांची वगैरे याच्यासाठी गाड्या थांबवल्या जात होत्या। एक प्रकारे ते बरं सुद्धा वाटत होतं की अशा प्रकारची जांच पडताळणी वगैरे होणं हे उत्तराखंड सरकारच्या दृष्टीने सुद्धा आवश्यकच होतं, कारण तो संपूर्ण जो भाग आहे यात्रेच्या याच्यामधला, तर तिथे नेहमी वारंवार घडणाऱ्या ज्या दुर्घटना असतात किंवा काहीतरी असे येऊ शकतात प्रसंग की ज्या वेळेला माणसांना मदत लागू शकते, तर यासाठी कोण कोण गेलेले आहेत माणसं त्यांची नोंद सरकारकडे असणं हे गरजेचं असतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं आम्हाला चांगलंच वाटत होतं। जास्त करून देवदार वृक्षाच्या रांगा तिथे दिसत होत्या, म्हणजे तेही बघत असताना अगदी असं भान आमचं हरपून जात होतं। तर हे सगळं चालू असताना आमची सगळी ओळखपत्र किंवा आमच्या जवळचे जे कागदपत्र होते ते व्यवस्थित होते, त्यामुळे नोंद ज्या वेळेला कुठे काही त्याचं पडताळणी होत होती तर आम्हाला काही वेळ लागत नव्हता। पण मग आज आणखी पण एक गोष्ट लक्षात येत होती की खूप ठिकाणी डोंगर रांगांमधून असं धूर बाहेर येताना दिसत होता। तर काय बरं याचं कारण असेल, तर थोड्याच वेळात आमच्या लक्षात आलं की म्हणजे रस्ता बंदच झालेला होता आणि आम्हाला असं समजलं की डोंगर भागामध्ये म्हणजे जिथून वाहतूक चालू असते तिथेच काही ठिकाणी आग लागलेली आहे। आणि मग आग लागली म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, धूर तर येताना दिसत होता आणि मग दोन्हीकडची वाहनं ही ठप्प झाली, वाहतूक ठप्प झालेली होती। आणि तिथे थोड्या वेळाने तो मार्ग खुला पण करण्यात आला, म्हणजे मग ती आग विझवण्यासाठीचे प्रयत्न चाललेले होते। म्हणजे तिथून जाणाऱ्या यात्रेकरूंचे प्रवाशांचे हाल होऊ नयेत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण पुढे निर्माण होऊ नये यासाठी मुद्दाम तो रस्ता बंद केलेला होता। ती आग विझवण्याचं पण काम चाललेलं होतं। म्हणजे ही जी सुरक्षिततेची जी काळजी घेतली जात होती सरकारकडून, तर ती नक्कीच आम्हाला म्हणजे खूपच चांगलं वाटलं। पण त्या ड्रायव्हर लोकांना सुद्धा म्हणजे या गोष्टीची कल्पना असेल किंवा नेहमीचा अनुभव असेल म्हणा, त्यामुळे सगळे कूल होते एकदम, की ओव्हरटेकिंग करणं किंवा हॉर्न वाजवणं, पुढे जायची घाई गर्दी करणं, आरडाओरडा करणं काहीही नाही, सगळे एकदम शांत होते। आणि मग असं थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर दोन्हीकडचा मार्ग खुला झाला। हा मार्ग खुला झाल्यानंतर मग डाव्या बाजूला डोंगर होता ना आमच्या, तर हे सगळं बघत असताना की आम्हाला असं नवल वाटलं की किती या डोंगरामध्ये अशी आग लागलेली होती आणि आता सुद्धा काही ठिकाणी असा त्याचा जळालेला राख झालेला असा भाग आम्हाला दिसत होता आणि काही ठिकाणी तर अजूनही आग धुमसत असताना काही काही ठिकाणी दिसत होती। म्हणजे मला तर ते बघत असताना लहानपणी आपण जो खेळ खेळायचो ना, डोंगराला आग लागली पळा रे पळा, तर त्या ठिकाणी आपण खेळत असताना पळायला भरपूर जागा असायची, पण इथे पळायला जागा पण नव्हती खरं म्हणजे, आणि वाहनच म्हणजे सगळी इकडे तिकडे जाणारी होती। पण त्यांनी सुद्धा एकदम शांततेने सगळं ती परिस्थिती हाताळलेली होती आणि मग दोन्हीकडचा मार्ग मोकळा झाला, सुकर झाला। आणि आणखीन एक गोष्ट लक्षात आली की पुढे जात असताना रस्त्यामध्ये असं बऱ्याच ठिकाणी सूचना लिहिलेली होती की जर कुठे डोंगरात आग लागलेली लक्षात आली तर या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क करावा। म्हणजे ही जी काळजी घेण्याची आहे पद्धत, तर ही आम्हाला म्हणजे खूप त्याची नोंद घ्यावी असं नक्कीच वाटलं। आता हे प्रकार तिथे नित्याचे असतील त्यामुळे ते त्या लोकांना त्याचा सरावही असेल, पण आमच्या दृष्टीने हे थोडंसं अकल्पनीय किंवा जरासं वेगळंच होतं। आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर मग आम्हाला
तिथली जी आजूबाजूची झाडी होती किंवा जी निसर्ग सौंदर्य होतं ते नजरेमध्ये जास्त ठसायला लागलं. आता तर डोंगर म्हणजे एक डोंगर संपला की त्याच्या पलीकडे दुसरा, त्याच्या पलीकडे तिसरा, त्याच्या पलीकडे चौथा, असे ऍट अ टाइम अनेक डोंगराच्या रांगा समोर दिसत होत्या. जेव्हा हे बघत असताना मन अगदी आनंदाने नुसतं ओसंडून वाहत होतं की किती हे सगळं सुंदर दृश्य आहे. म्हणजे एकीकडे असं काहीतरी भीतीदायक सुद्धा बघायला मिळत होतं आणि दुसरीकडे लगेचच त्याच्यावरती उतारा म्हणूया की अशा प्रकारे सुंदर असे देखावे नजारे, त्या पहाडी सौंदर्य ज्याला आपण म्हणतो हिमालयातलं, तर ते सगळं दृष्टीला पडत होतं. अशा पद्धतीने आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि आता आम्ही गंगोत्री धाम येथे उद्याला जाणार होतो. आज त्यापूर्वी आम्हाला उत्तर काशीमध्ये जायचं होतं. तर गंगोत्री धाम करण्यापूर्वी उत्तर काशी करणं हे अगदी गरजेचं आहे किंवा तिथे जायला पाहिजे अशी तिथल्या लोकांची म्हणजे यात्रेकरूंची धारणा असते. त्यामुळे आम्ही उत्तर काशी या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो होतो. भारतामध्ये काशी 3 ठिकाणी आहे. तर पहिलं सगळ्यात मोठं म्हणजे वाराणसी, काशी वाराणसी, त्याच्यानंतर उत्तर काशी आणि गुप्त काशी. याच्यामधलं उत्तर काशी आणि गुप्त काशी हे या यात्रेदरम्यान होतं, म्हणजे 4 धाम यात्रेदरम्यान ते होतं. आणि उत्तर काशी आणि गुप्त काशी इथल्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय 4 धाम यात्रा पूर्ण होत नाही असा संकेत आहे. तर या 2 ठिकाणी सर्व यात्रेकरू हे अगदी मनोभावे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जातात. काशी विश्वेश्वराचं मंदिर हे आलं जवळ. जवळ आल्यानंतर आम्हाला लांबूनच तो कळस दिसला यावेळेला. आणि कळस दिसल्यानंतर लक्षात आलं की त्या कळसाच्या अलीकडेच इतकं सुंदर हिरवगार मोठं झाड होतं, त्याच्या मागे तो कळस. मग नंतर पुढे पुढे जसं जसं गेलो तर त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा आणखीन मोठा डोंगर. इतका सुंदर म्हणजे तो परिसर आहे. उत्तर काशीचा जो परिसर आहे त्या मंदिराचा तो अत्यंत सुरेख आहे. आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये मग प्रवेश केला. या ठिकाणी एक गोष्ट अगदी विशेष नमूद करण्यासारखी अशी लक्षात आली माझ्या की रांग लागलेली होती, मोठी रांग होती भरपूर, पण लोक अगदी शिस्तीमध्ये उभे होते. कोणी सुद्धा तिथे आतमध्ये जाण्यासाठी घाई गर्दी करत नव्हते. एकेरी रांग होती लागलेली, डाव्या बाजूनी सगळेजण व्यवस्थित आतमध्ये जात होते. आणि त्याचं आणखी एक कारण असेल की लोक शांत का बरं राहिले एवढे की घाई गर्दी करून पुढे कोणी घुसत नव्हतं. तर डाव्या बाजूला मंदिर तर दिसत होतंच, पण मंदिराच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तिथे इतका सुंदर बगीचा त्यांनी फुलवलेला होता. अगदी हिरवाई तिथे दिसत होती, फुलं वेगळ्या वेगळ्या रंगाची उमललेली, आणि त्या मंदिराच्या जवळच असलेला भगव्या रंगाचा ध्वज हा फडकत होता. त्याच्या पलीकडे तो डोंगर, म्हणजे हिरवी मखमल नुसती सगळीकडे. तर हे सगळं दृश्य इतकं सुंदर दिसत असताना लोक आपलं भान हरपत होते, म्हणजे रमून जात होतं मन त्यांचं. आणि त्यामुळे त्यांचं लक्ष इकडे तिकडे कुठं, म्हणजे की आपण पुढे घुसू कुठे या किंवा अशी गर्दी करू अशा प्रकारचं मन त्यांचं करत नसेल. त्यामुळे अगदी निवांतपणाने रांग पुढे पुढे सरकत होती. आणि आणखी एक गोष्ट की उजव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला तर हे निसर्ग सौंदर्य, परिसराचं सौंदर्य हे नजरेत भरत होतं, आणि उजव्या बाजूला आमच्या की वेगळ्या वेगळ्या तिथं भिंत होती सगळी आणि ती रंगवलेली होती. त्या भिंतीवर 4 धाम, त्यानंतर आणखीन जी काही वाटेमध्ये आणखीन लागतात तीर्थक्षेत्र, तर त्या सगळ्याची माहिती दिलेली होती. आणि अशी गोल याच्यामध्ये चित्र काढून ती रंगवलेली होती. तर ती सुरेख त्या भिंतीवरती हे सगळी माहिती मिळत होती. त्यामुळे जसजशी रांग पुढे पुढे सरकत होती तसं तसं लोकांना ही सगळी माहिती वाचायला इंटरेस्ट वाटत होता की आपण याच्यामधली आता कोणती कोणती ठिकाणं आपली झाली आहेत, आपल्याला कुठे कुठे जायचं आहे, त्या ठिकाणची उंची वगैरे किंवा एकूण परिसर कसा आहे, मंदिर कसं आहे. तर हे सगळं बघत 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 पुढे रांग सरकत होती. आणि असं करता करता आम्ही काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे तर तिथे दर्शन घ्यायला म्हणून पुढे पुढे सरकत होतो. आता जवळ आलो आम्ही. त्या मंदिराचं जे काही प्रवेशद्वार होतं ते आता मला दिसायला लागलेलं होतं. तर मंदिराची जी काही एकूण बांधण्याची शैली जी आहे तर ही संपूर्ण उत्तरेकडे एक सारखीच आहे, म्हणजे एकाच शैलीमधली सगळी मंदिरं आपल्याला बांधलेली दिसतात.
या मंदिराचं प्रवेशद्वार तर असं खूप छोटंसं वाटलं लांबून, आणि एक पिवळ्या रंगाचा असा मोठा फलक होता लावलेला, आणि त्याच्यावरती सगळी त्या देवस्थानची माहिती ही लिहिलेली होती. आणि त्या पिवळ्या रंगाचा होता तो फलक, आणि तो जो पाठीमागच्या बाजूचा हिरवा डोंगर होता त्या हिरव्या पार्श्वभूमीवरती तो अगदी उठून दिसत होता. म्हणजे तिथलं जे सगळं असं नयनरम्य वातावरण जे होतं ते खरंच असं भूल पाडणारच होतं. मग आम्ही त्या पायऱ्यांजवळ आलो. डाव्या बाजूला स्टीलचा कठडा होता, आणि वरती चढून जाण्यासाठी एक 8-10 पायऱ्या होत्या. तर आम्ही चढून गेलो वरती. वर चढून गेल्यानंतर समोर ते काशी विश्वेश्वराचं म्हणजे उत्तर काशीमधलं ते जे मंदिर आहे ते आम्हाला दिसलं, आणि आम्ही तेथे प्रवेश केला मंदिरामध्ये. तर अतिशय म्हणजे अगदी ते सुंदर तिथलं वातावरण, जणू काही आजूबाजूला असं स्वर्ग उतरल्यासारखं दिसत होतं. त्यामुळे आधीच आमची मनस्थिती ही अगदी अशी प्रसन्न झालेली होती. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो त्या मंदिरामध्ये, तर त्यावेळेला आम्हाला खूप असं छान वाटलं की बाहेर ते रुद्राष्टक लिहिलेला एक असा मोठा म्हणजे होती, माहिती लिहिलेली होती, रुद्राष्टक लिहिलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गढवाल नरेशाने या मंदिराची म्हणजे हे केलेली आहे, बांधकामाचं वगैरे काम केलेलं आहे, आणि अतिशय सुंदर आहे सगळं केलेलं. आणि तिथे गणेशाची सुद्धा एक काळ्या रंगातली मूर्ती आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर अगदी असं वाकून जावं लागलं. तिथे दर्शन घेतलं महादेवाचं. तर एक गोष्ट तिथे लक्षात आली की या मंदिरामधली जी पिंड होती ती थोडीशी एका बाजूला अशी कललेली, दक्षिण दिशेला थोडीशी झुकलेली अशी आम्हाला ती वाटली. तर पुराणामध्ये उत्तर काशीला सौम्य काशी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मी जे आता म्हटलं की ही जी अशी दक्षिण दिशेला झुकलेली थोडीशी आम्हाला जी पिंड दिसली, तर त्याचं आम्ही दर्शन घेतलं, आणि मग आम्हाला तिथे अशी कथा समजली. तर या उत्तर काशीला पुराणामध्ये पण महत्व आहे, आणि वेदकाळापासून उत्तर काशीला म्हणजे सौम्य काशी हे जसं नाव आहे तसं विश्वनाथ नगरी असा वेदकाळापासून आहे. म्हणजे खूप प्राचीन अशी त्याची काय म्हणायची ती आहे संपूर्ण जी काय तिथली स्थिती आहे ते. तर हे सगळं बघत असताना आम्हाला अतिशय प्रसन्न वाटत होतं. आम्ही त्या मंदिरामध्ये आत गेल्यानंतर दर्शन घेतलं, आणि आज हा अनुभव खूप चांगला आला. मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे की गर्दी नव्हती लोकांची, आम्हाला निवांतपणे आतमध्ये दर्शन घेता आलं. आणि मग तिथे आम्हाला अशी कथा समजली की मार्कंडेय, बाल मार्कंडेय म्हणजे मार्कंडेय ऋषी जे होऊन गेले त्यांच्या बालवयामध्ये ते तिथे होते, आणि त्यांनी तपश्चर्या केलेली होती, घोर तपश्चर्या. अतिशय बालवयापासून त्यांना या काशी विश्वेश्वराची म्हणजे महादेवाची सेवा करावी, तपश्चर्या करावी, ध्यानधारणा करावी, ओंकार वगैरे हे सगळं इतक्या बालवयामध्ये ते करत होते. आणि त्यांना बालवयामध्ये मृत्यूचा योग होता. अर्थातच यांची तपश्चर्या चाललेलीच होती, आणि प्रत्यक्ष म्हणजे काळ आला त्यावेळेला या बाल मार्कंडेयांनी त्या पिंडीला मिठी मारली, कवेमध्ये घेतली ती पिंड, आणि त्यामुळे काळ सुद्धा तिथून निघून गेला. अर्थातच त्यावेळेला महादेव, आशुतोष असं एक नाव आहे बघा महादेवांचं, की थोड्याशा भक्तीने सुद्धा प्रसन्न होणारं हे दैवत आहे. मग या बालभक्ताची एवढी कठोर तपश्चर्या पाहिल्यानंतर विरघळले नसतील ते भोले शंकर कसे. तेव्हा शंकरांनी त्यांना दीर्घायुष्याचा वर प्रदान केला, आणि मग त्यानंतर तिथे त्यांनी अखंड ती तपस्साधना केली. मागच्या बाजूला या मार्कंडेयांचं फार सुंदर मंदिर आहे. हे जे मागच्या बाजूचा जो संपूर्ण परिसर आहे तो सुद्धा खूपच म्हणजे विस्तृत आहे. तिथे होम हवनासाठी कुंड, नंतर ही मंदिरं म्हणजे हे जे मी म्हणाले आता की मार्कंडेयांचं मंदिर, त्यानंतर हनुमंताचं मंदिर आहे, शनीचं मंदिर आहे. तर अशा प्रकारची काही मंदिरं आहेत, आणि तिथून सगळीकडून त्या परिसरामध्ये फिरताना आजूबाजूची हिरवाई पण नजरेमध्ये भरण्यासारखी आहे. तर हे पाहिल्यावरती की माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न होताच की याला सौम्य सौम्य असं का बरं म्हणत असतील, म्हणजे सौम्य काशी त्या ठिकाणाला, की हे सौम्य रूप आहे का.
की या बालभक्तावरती प्रसन्न झाले म्हणून सौम्य असं वगैरे काही असेल का, असा काहीतरी एक विचार मनात येत असताना आम्ही तो जो स्टीलचा कठडा असलेल्या पायऱ्या होत्या त्या उतरत होतो. आता कशी झाली परिस्थिती की पायऱ्या उतरत असताना पाठीमागच्या बाजूला आमच्या काशी विश्वेश्वराचं हे मंदिर होतं आणि आमच्या समोरच्या बाजूला शक्ती मंदिर म्हणून आम्हाला एक अशी तिथे त्या मंदिरावरती पाटी दिसली की शक्ती मंदिर असं नाव होतं लिहिलेलं. आणि त्याची ना उंची खूप होती. ती उंची एकदम अशी नजरेत भरण्यासारखी होती. वरती असं पारदर्शक काहीतरी आतमध्ये आहे असं पण दिसत होतं, पण काय आहे ते आम्हाला नंतर समजलं. आणि शक्ती मंदिर का बरं नाव दिलेलं असेल हा पुन्हा प्रश्न मनामध्ये आलाच की कुठल्या शक्तीचं मंदिर आहे हे. मग त्या पायऱ्या उतरून आम्ही समोर गेलो. समोरासमोर ती मंदिरं, इकडे शिवाचं मंदिर आणि इकडे शक्ती मंदिर आहे ते पार्वतीचं मंदिर आहे. तिथे आतमध्ये गेल्यानंतर पार्वतीची मूर्ती आम्हाला दिसली आणि त्या मूर्तीच्या मागे एक स्तंभ आहे. हा स्तंभ खूप उंच, 26 फूट उंची आहे त्याची. आणि त्यामुळे आम्हाला जो बाहेरच्या बाजूनी त्या मंदिराची उंची मोठी आहे असं जे वाटलेलं होतं, उंच आहे खूप, तर त्याचं हे कारण की तो जो शक्तिस्तंभ आहे तो उभा तिथे ठेवलेला आहे आणि त्याची पूजा केली जाते. तर या शक्तिस्तंभाबद्दल सुद्धा आम्हाला अशी माहिती मिळाली की ज्या वेळेला महिषासुराचा वध केला दुर्गा मातेने आणि त्यावेळेला त्यांची जी लढाई झाली आणि मातेनी महिषासुराचं मर्दन केलं, त्याचा वध केला, त्यावेळेला तिच्या हातामध्ये जो तो त्रिशूळ होता तो त्रिशूळ तिने पृथ्वी तलावर फेकला आणि तो या ठिकाणी स्थित आहे आजही, तिथे तो पडला. तर हा जो उंच असा आहे तो खरंच एकदम असा भरभक्कम आणि आपल्याला म्हणजे त्याच्याकडे वर बघताना अक्षरशः खूप मान अशी उंच करावी लागते. मंदिर छोटंसंच आहे पण अतिशय म्हणजे असं प्रभावी. आपल्याला तिथे गेल्यानंतर काहीतरी म्हणजे ऊर्जा ही नक्की जाणवते. म्हणजे त्या पायऱ्यांवर उतरताना मला तर मगाशी म्हणजे असं जाणवत होतं की आपल्या पाठीशी शिवशंकर आहेत, महादेव आहेत आणि समोर कुठली तरी शक्ती आहे. ती शक्ती कोणती ही आता समजल्यानंतर खरोखरच भारावून गेल्यासारखं झालं. मग आम्ही त्या मंदिरामधून बाहेर आलो आणि मग ते जे त्रिशूल वगैरे होता त्याचं पण दर्शन घेतल्यानंतर अगदी असं भारावून गेल्यासारखं असं जे वाटत होतं. तर ती आमची परिस्थिती बराच वेळ टिकलेली होती. आणि मग नंतर पुन्हा एकदा दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो, कारण आजचा प्रवास मोठा होता. आणि पुढे मग पहाडी बक्स या ठिकाणी आम्ही आजचा मुक्काम करायचा ठरवलेलं होतं. तर तिथे मुक्कामी पोहोचलो. पहाडी बक्स हे हॉटेल आम्ही ज्या ठिकाणी उतरलेलं होतं त्याचं हे नाव आहे पहाडी बक्स. हे गंगेच्या तीरावरती असलेलं अतिशय रम्य ठिकाण होतं. म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही आमच्या भावाला अगदी दाद दिली की इतकी सुंदर ठिकाणं त्यांनी निवडलेली होती निवासासाठी. तर या ठिकाणचं वैशिष्ट्य असं होतं की उतरलं त्या आमच्या म्हणजे त्या ज्या राहायची व्यवस्था खोल्यांची, त्या खोलीमधनं बाहेर पडलं की त्यांचं किचन वगैरे होतं आणि त्याच्या समोरच्या बाजूला मोठी टेरेस होती आणि तिथून खाली संपूर्ण नदी, गंगेचा खळाळता प्रवाह. इतकं सुंदर दृश्य ते दिसत होतं की आम्ही आपापल्या रूमचा ताबा जस्ट घेतला, बॅगा टाकल्या आणि आधी त्या नदीवरती खाली उतरलो. म्हणजे अर्थात आम्ही आधी खात्री करून घेतली होती की इथं उतरणं म्हणजे धोक्याचं नाहीये ना, कारण तिथे खळाळ खूप असतो पाण्याला आणि आपण अशा अपरिचित ठिकाणी जाणं हे थोडंसं भीती पण वाटत असते मनामध्ये. पण त्या लोकांनी सांगितलं नाही तसं काही नाहीये, तुम्ही जाऊ शकता, फक्त फार खोलात जाऊ नका. मग त्याप्रमाणे आम्ही गेलो उतरून खाली. तो मार्ग जो होता तो जरासा दगड धोंडे तिथे होतेच म्हणजे थोडे थोडे आणि काट्याकुट्यांचाही रस्ता होता. पण ते पाणी म्हणजे इतकं असं इन्व्हायटिंग होतं सगळं की असं वाटत नाही आता कधी एकदा जाऊन आपण त्या पाण्यामध्ये आपले पाय प्रक्षालन करतो आहोत. तर अशी खूप उत्सुकता वाटत होती आणि गेलो. मग आम्ही सगळी मंडळी खाली उतरली. खूप मोठे मोठे असे मोठे मोठे खडक तिथे होते आणि पलीकडच्या बाजूला नदीचा खोल प्रवाह होता. डाव्या बाजूनी नदी येताना दिसत होती आणि पुढे ती खाली उतरत होती. पलीकडच्या बाजूला पुन्हा मोठा डोंगर होताच. पहाडी बक्स हे अत्यंत सुंदर असं जे ठिकाण आम्ही तिथे पाहिलं
की एका ठिकाणी तुम्ही म्हणजे नजर अशी ठरूच शकत नव्हती. डाव्या बाजूला पाहिलं, नदीचा खळाळतो, अगदी भेसाळ त्या लाटा जणू उसळत असाव्यात तसं ते दिसत होतं. आणि पुढे गेल्यानंतर तर प्रवाह अजून रुंद झालेला होता. तर म्हणजे दूरपर्यंत दृष्टी गेली तिथे सुद्धा तो नदीचा प्रवाह दिसत होता. आणि समोर जे डोंगर होते तिथे संपूर्ण हिरवाई, इतकी झाडी होती, इतकी घनदाट झाडी होती. म्हणजे त्या डोंगराचा जो वरचा भाग होता तिथे सुद्धा जी झाडी होती तर त्यांचे असे बुंदे उंच उंच, आणि त्याच्यावरती असं झालरी सारखं जे काय ती हिरवी पानं होती, तर जणू काही कोणी असं नक्षीकाम केलेलं आहे की काय, एवढं सुंदर दृश्य ते अगदी बघत असताना मग आम्ही त्या नदीच्या प्रवाहामध्ये आमचे पाय शेवटी आम्ही गार, इतकं थंडगार पाणी वाटत होतो पाय बुडवल्यानंतर की जरा वेळ असं जाणवलं की जावं का नाही पुढे म्हणून. पण मग काही नाही, थोडासा सराव झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. आणि मग ती अंगावरती वगैरे सुद्धा पाणी तो उडवून घेतलं, डोक्यावरती घेतलं उडवून, कारण आता गंगेमध्ये स्नान करायची जणू काही संधीच मिळालेली होती. आणि काहीही म्हणा, शेवटी वय कितीही वाढलेलं असलं तरी सुद्धा आपल्या मनामधलं जे मूल असतं ना ते कायम म्हणजे जागृत अवस्थेत असतं, आणि ते अशा ठिकाणी एकदम असं उसळी मारून वरती येतं. म्हणजे त्या औट घटकेचं जे बालपण असतं ते आम्ही तिथं अनुभवलं खऱ्या अर्थाने. एकमेकांच्या अंगावरती पाणी उडवलं आणि म्हणजे मग अंगस्नानच झालं आमचं, आणि खूप समाधान मिळालं. आता सूर्य अगदी मावळतीला आलेला होता आणि त्या अक्षरशः म्हणजे आता अंधार थोड्या वेळाने पडणार सूर्य बुडाल्यानंतर, त्यामुळे आम्ही भानावर आलो. आणि मग सगळेजण पुन्हा वरती मग येऊन त्या याच्यावरती टेरेसवरती येऊन बसलो. त्याच्यापूर्वी आधी आम्ही फ्रेश झालो, कारण संपूर्ण अगदी भिजून गेलेलं होतं, गंगेच्या पाण्याचं स्नानच जणू झालेलं होतं. त्यामुळे आधी आम्ही फ्रेश झालो आणि पुन्हा मग त्या टेरेसवरती येऊन बसलो. तिथे येऊन बसल्यानंतर पुन्हा आम्हाला समोरचं दृश्य जे होतं ते मनाला मोहिनी घालणारं की काय जादू दिसत होती. सूर्य मावळतीला आल्यानंतर त्याची जी रंगाची उधळण तिथे मुक्त असताना तो करत होता ते बघताना आम्ही वेळेचं भान अक्षरशः विसरून गेलो. गरम गरम चहा घेत असताना हे अशा प्रकारचं स्वर्गीय सौंदर्य आमच्या समोर तो रविराज जो काही त्या रंगांची उधळण करून दाखवत होता ते बघत असताना आम्हाला अगदी असं म्हणजे मोह आवरत नव्हता की सगळ्यांनी भरपूर फोटो तिथे काढले. आणि मग नंतर जेवण वगैरे करून आता आम्हाला उद्याला मोठा प्रवास करायचा होता, त्याच्यामुळे त्यासाठी लवकरच झोपायला जायचं. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणून वरती आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. पण त्यापूर्वी आणखी एक आम्ही काम केलं महत्वाचं, कारण ज्या ज्या ठिकाणी आणि बहुतेक ठिकाणी आम्हाला अशा प्रकारची सवड आणि ठिकाण पण असं मोकळं मिळायचं, जागा मिळायची बसायला. मग आम्ही सर्व सख्या मिळून तिथे छान अगदी व्यवस्थित आपल्या आम्ही नेलेली होती पुस्तकं की जे जे काही शिवस्तोत्र म्हणा किंवा विष्णू सहस्रनाम अशा प्रकारची सर्व स्तोत्र आम्ही तिथे म्हणत असू. आणि अगदी मग प्रसन्न अशा मनस्थितीमध्ये आम्ही झोपायला गेलो, कारण आता उद्याला लवकर उठायचं होतं. त्याकरता लवकर झोपायला जाणं हे गरजेचं होतं. आता हे जे संपूर्ण इथे दर्शन झालेलं होतं आजचं, तर खूपच निसर्गरम्य आणि सुंदर असा हा आमचा तो अनुभव होता. तो आता या कवितेमध्ये मी बद्ध केलेला आहे. तर पाहूया. या काव्यरचनेचं नाव आहे स्वर्गभूमी. आम्हाला हा जो अनुभव आला की स्वर्गापेक्षा नाहीच कमी ती जागा, आणि त्यामुळे ही स्वर्गभूमी कवितेमध्ये उतरलेली आहे. चला जाऊया, चला पाहूया विश्वनाथ नगरी, विश्वनाथ नगरी. आशुतोषाची येई प्रचिती, मार्कंडेया खरी. घोर तपस्ये प्रसन्न झाले शंभू महादेव, शंभू महादेव. प्रसाद रूपी दीर्घायुची मिळे त्यास ठेव. शिवलिंगाला कवेत घेऊन बसे भक्त बाल,
बसे भक्त बाल, प्रसन्न होता शिवजी थांबे प्रत्यक्ष काल. दक्षिणेकडे दिसे अजूनही पिंड झुकलेली, पिंड झुकलेली. भक्ताने या तिथी होती हो मिठी घातलेली. भक्ती आणि शक्तीचा इथे संगम सुरेख झाला, संगम सुरेख झाला. शक्तिस्तंभ हा उभा असूनी पुराण काळातला, कारण त्या स्तंभाला शक्तिस्तंभ असं म्हटलेलं आहे. महिषासुर मर्दून फेकला त्रिशूल पृथ्वीवर, त्रिशूल पृथ्वीवर. स्थापित झाला दिव्यत्वाने पवित्र भूमीवर, या पवित्र भूमीवर. हिरवाईने नटली सजली ही सुंदर नगरी, ही सुंदर नगरी. वन्य देवता वनराईने ढाळतेच वरी, ढाळतेच वरी. कधी लागते आग डोंगरी अग्नितत्व ते खास, अग्नितत्व ते खास. पंचत्वाच्या अस्तित्वाचा नित्य होतसे भास, नित्य होतसे भास. ब्रह्मांडी ते पिंडी असते सत्ता पंचत्वाची, सत्ता पंचत्वाची. नाही काही अपुल्या हाती, नाही काही अपुल्या हाती. साक्ष दिव्यत्वाची हो, साक्ष दिव्यत्वाची. स्वर्गभूमी असे खरोखर देव इथे वसती, देव इथे वसती. सोपे नाही दर्शन पण भगवंत परीक्षा घेती, भगवंत परीक्षा घेती. धन्यवाद. या कवितेबरोबरच या भागामध्ये आपला निरोप घेते. पुन्हा लवकरच पुढच्या भागामध्ये भेटण्यासाठी. आवडला असेल हा भाग तर निश्चितच आपण आपल्या कमेंट्स जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. खाली नेहमीप्रमाणेच कविता पण दिलेली आहे, ती पण आपण तिचा पुन्हा प्रत्ययाचा आनंद घेऊ शकता. पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी आता विराम घेऊया. धन्यवाद.